नमस्कार, मी सौरभ सागरकर, गोंडवाना विद्यापीठ प्रतिनिधी. आंबोरा उपसा सिंचन अंतर्गत पाणी वापर संस्था सक्षमीकरण व बळकटीकरण प्रकल्पाअंतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रम माती परीक्षण आपण जागृती पाणी वापर संस्था बदनापूर येथे शेतकऱ्यांच्या याच्यामध्ये आलं, तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया शेतीबद्दल आणि माती परीक्षण नमुना कसा घ्यायचा याच्याबद्दल. चला या. नमस्कार काकाजी. नमस्कार. आपलं नाव काकाजी? माझं नाव गोवर्धन नथुजी ठोकर, बदनापूर. आज आपण माती परीक्षण करता आलो, तर याच्यामध्ये काय लागवड केली होती आधी? इथं पराठी लागवड झाली होती. किती एकरावर? सरासरी तो 1.5 एकरावर. अच्छा, हा पूर्ण एरिया किती एकराचा आहे? हा 3 एकराचा. 3 एकर क्षेत्र आहे. 3 एकर क्षेत्र येते आपला. तर त्यात आता आपण मातीचा नमुना घेऊन राहिलो. आपल्याला मातीचा नमुना घेताना आधी जे वरची माती असते ते आपण आज साफ करून घेतलं, साईडला करून घेतलं हे असे माती. आणि आता आपण हा व्ही आकाराचा गड्डा तयार केलो. व्ही आकाराचा गड्डा तयार केल्यानंतर जे गड्ड्यातली माती आहे ते आपण काढून टाकलं बाहेर. बरोबर. आणि आता आता साईडची माती आपण खोरून राहिला. या व्ही आकाराचा गड्डा झाला की नाही, याची साईडची माती आपण काढत आहोत. आता ही माती काढल्यानंतर एका गमेल्यामध्ये घ्यायचं. गड्डा तयार केला, हे माती साईडची आपण काढून घेतला. आता ही माती आपल्याला एका भांड्यामध्ये घ्यायची आहे. आणि ही माती आपण भांड्यामध्ये घेतलं एका, प्रत्येक 6 ठिकाणी आपण गड्डे तयार करणार आहोत. तर 6 ठिकाणचे 6 किलो माती तयार होईल. आणि 6 किलो माती तयार झाल्यानंतर आपल्याला एका जो पोता असतो ना आपला, त्या पोत्यावर पूर्ण टाकून द्यायची. त्याला पूर्ण मिक्स करायची आणि त्या मातीचे 4 भाग करायचे. आता समोरच्या स्टेपमध्ये आपण सांगू द्या कसं करायचं. तर चला, दुसऱ्या ठिकाणी जेव्हा आपण नोकरी चांगलं राहायला पाहिजे, बरोबर आहे. भूमी सुपोषण म्हणजे तोच जमिनीची सुपीकता वाढवणे. आपली जमिनीचे आरोग्यच बिघडले आपल्या, तर आपण निरोगी राहू का? नाही. आपण जसं अन्न खाऊ तसं आपलं शरीर बनायला कसं वाढवेल. जसे हिरवडीचे खत असतील, शेणखत नसेल तर, जसे मूग गाग असेल, त्यांचं असेल, बोरू असेल, ह्यासारखी पिके आपल्या शेतामध्ये लागवड करायची आणि त्याला जमिनीमध्ये गाळायचं. म्हणजे आपल्या जमिनीमध्ये कुजल्यानंतर ते आपली जमीन सुपीक बनेल. कारण आता पहिलं कसं, पहिले भरपूर जनावर आता